माझं नाव पांडुरंग एकनाथ खेसे। मी लोहगावला माजी सरपंच म्हणून काम केलेलं आहे। 15-16 वर्षाचा मला सरपंच पदाचा अनुभव आहे। त्यानंतर तालुक्यातील विविध संस्थांवर सुद्धा मी काम केलेलं आहे। गेली 40-45 वर्ष माझा सामाजिक क्षेत्राशी आणि थोडा राजकीय क्षेत्राशी संबंध आलेला आहे। आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की विधानसभेची निवडणूक चालू आहे आणि गेली 5 वर्ष आमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे वडगाव शहरी या मतदारसंघामध्ये सुनील टिंगरे हे आमदार म्हणून कार्यरत होते। सुरुवातीच्या 20-21 या 2 वर्षामध्ये कोरोना काळामुळे सगळ्याच यंत्रणा ठप्प झालेल्या असल्यामुळे कोणालाही कामाबद्दल किंवा सर्व यंत्रणा कोरोनाचा निपटारा करण्याच्यामध्येच गुंतलेल्या असल्यामुळे त्या 2 वर्षामध्ये जरी कामाचे स्लो झाले असलं तरी गेल्या 2-3 वर्षामध्ये सुनील टिंगरे यांनी या वडगाव शहरी मतदारसंघामध्ये चांगलं काम केलेलं आहे। विशेषतः आमच्या लोहगाव वाघोलीसाठी जे बामा आस्केटच्या पाणी पुरवठ्यातून पाणी यंत्रणा चालू झाली। लोहगावला 10-15 दिवसानंतर एकदा पाणी यायचं पूर्वी, परंतु आता दिवसाआड पाणी येते आणि सगळं काम झाल्यानंतर निश्चितपणे 24 तास लोहगावला पाणी पुरवठा होईल असा मला विश्वास वाटतो। त्याचबरोबर लोहगावमध्ये ITIचे इमारतीचं काम चालू केलेलं आहे। ते लवकरच पूर्णत्वास गेल्यानंतर ITI कॉलेज या ठिकाणी चालू होईल। जिल्हा उपरुग्णालय या ठिकाणी पूर्ण होत आलेलं आहे आणि त्याची कार्यवाही नजीकच्या काळामध्ये निश्चितच ते पण सुरू होईल। एकंदरीत आज लोहगावच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी सुनील टिंगरेंनी स्वतः आमदार म्हणून नव्हे तर या गावचा नगरसेवक म्हणून सुद्धा गेली 2-3 वर्षात चांगलं भरीव असं काम केलेलं आहे। मला विश्वास वाटतो की वडगाव शहरी मतदारसंघामध्ये जी काही मोठी कामं झाली, आता विश्रांतवाडी चौकाचा असेल, शास्त्रीनगर चौकातला असेल किंवा BRTची यंत्रणा जे वाहतूक कोंडी होत होती त्यासाठी BRT काढून टाकण्याचं काम असेल, ऑक्सिजन पार्कचं काम जे आता खराडीमध्ये झालेलं आहे ते एक सर्वांना लोकांना एक वाखाणण्यासारखं काम आपण म्हटलं तर वावगं होणार नाही। या सर्व कामाचा जर उहापोह केला तर निश्चितच सुनील टिंगरे हे स्वतः इंजिनियर असल्यामुळं, सुशिक्षित असल्यामुळं आणि अभ्यासू वृत्ती असल्यामुळं कामं कशी करून घ्यायची याचे त्यांचा हातखंडा आहे। अधिकारी वर्गाशी त्यांचे चांगले संबंध आहे, वर शासनामध्ये पण त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे जास्तीचा निधी आपल्या या परिसरासाठी वडगाव शहरीसाठी विशेषतः आमच्या गावासाठी निश्चितपणे ते पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये देतील आणि या वडगाव शहरी मतदारसंघाचा चांगला विकास होईल। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोहगावची सगळी मंडळी निश्चितपणे काम करीत आहोत। या निवडणुकीतसुद्धा लोहगाव परिसरातून त्यांना चांगल्या पद्धतीने मतदान करून दाखवण्याचा आमच्या लोहगावकरांनी निश्चय केलेला आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्या विजयामध्ये लोहगावचा वाटा हा निश्चित चांगला राहील असा मी या ठिकाणी विश्वास देतो। त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी जे यंत्र वापरण्यात येणार आहे त्यामध्ये आपल्या उमेदवाराचं सन्माननीय सुनील अण्णा टिंगरे यांचं 3 नंबरला नाव असून 3 नंबरच्या नावापुढे जे घड्याळाचं चिन्ह दिसेल त्या पुढील बटनावर बटन दाबून घड्याळाच्या चिन्हाला मतदान करावं आणि सुनील अण्णांना निवडून द्यावं अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो। वडगाव शहरी बदलणार, विकास आणखी गतिमान होणार। घड्याळ या चिन्हासमोरील 3 नंबरचे बटन दाबून आमदार सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा।